मंचाने यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा अफजल खान वध. अफजल खान वध. हिंदवी स्वराज्यावर एक मोठं संकट चालून आलं. अफजल खान मोहम्मद शाही. अफजल खान मोहम्मद शाही. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती भेगन. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लावूंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिता जागता जणू सैतान. कान बोलला छाती फोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मीत. त्याचं गोड धड पायदळ, फौज फाटालाही बक्कळ. अंगीत हातीचं बळ, पाहणारा खप खुळखुळ. वाटे भेटेल त्याला चिरडी, केसीत खानाची सेना निघाली. धावण उठली, एवढं उद्ध्वस्त केली. आया फैलीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरंच नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार. काय लढवावा हुंडर, चिंतेत बंद सरदार. पण आई जिजाऊ काय म्हणाल्या. शिवरायांचा पुत्र तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने दमाचे गमावण्याचे वेळ, परंतु लहान मुलीने या मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा चोचावा, अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. ठाण्यानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव